कंपनीमध्ये रात्री झोपायला आलेल्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या बाटल्यांमध्ये लघवी केल्याचा आरोप तक्रारदार मुलींकडून करण्यात आला आहे। वसईत एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आलाय। एका कंपनीत अज्ञातांनी महिलांच्या पिण्याच्या बॉटलमध्ये युरिन टाकलं होतं। त्यातील एका महिलेने पाणी समजून चुकून ते प्यायल्यानंतर हा प्रकार समोर आला। त्यानंतर कंपनीतील तिन्ही मुलींनी थेट माणिकपूर पोलीस ठाणे गाठला। तेथे त्यांनी आपली लेखी तक्रार दिली आहे। यावर आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। वसई पूर्वेच्या इमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या विशाल 110 या कंपनीतील ही धक्कादायक घटना आहे। या कंपनीत मुक्ती बरोड, प्रीती गायकर आणि रेखा जाधव या तीनच मुली काम करतात। रात्रीच्या वेळी या कंपनीत दुसऱ्या कंपनीतील 4 कामगार झोपण्यासाठी येतात। शुक्रवारी सकाळी कंपनीत आल्यावर त्यातील एक मुलगी पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायली, मात्र ते घाणेरडं लागल्यानं तिनं उलटी केली। ती बाटली नीट पाहिल्यानंतर त्यामध्ये युरिन असल्याचं लक्षात आलं। इतरही 2 बाटल्यांमध्ये युरिनच ठेवण्यात आलं होतं। मालकाने उलटा मुलींवरच संशय व्यक्त केला। हा किळसवाणा प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप या मुलींनी केला। याची तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली असता त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतल्याची माहिती आहे। त्यानंतर संतापलेल्या त्या मुलींनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली लेखी तक्रार पोलिसांना दिली। आरोपीसह कंपनीच्या मालकावर कारवाई करा अशी मागणी तक्रारदार मुलींनी केली आहे। माणिकपूर पोलीस आता या घटनेची चौकशी करत असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माणे यांनी दिली। माझं नाव मुक्ती अनिल बुरुड आणि माझ्या कंपनीचं नाव विशाल 110। आम्ही सकाळी कामावरती जातो आणि तिकडे कामावरती गेल्यानंतर आम्ही रोज पाणी पितो। उन्हातून दमल्यावर आम्ही पाणी प्यायला गेलो, त्याच्यामध्ये मुलांनी सुसू करून ठेवलेली होती। शेठला फोन केला तर शेठ बोलला की हा माझी तब्येत बरोबर नाही आहे। तर मग शेठला सांगितलं, मग शेठ बोलतो असं करूच नाही शकत, मुलं असं करू नाही शकत। मग त्याच्यानंतर शेठ बोललं की माझी तब्येत खराब आहे। नंतर आम्ही त्या कंपनीमध्ये जाऊन त्या मुलांशी भांडलो। ती मुलं बोलतात की आम्ही असं काहीच केलं नाही, पण ती मुलं मग नंतरला झालं। मग त्याच्यानंतर शेठ आमची बाजू घ्यायला तयारच नाही। शेठ आम्हाला बोलतो की त्याच्यामध्ये तुम्हीच केले, तुम्ही ग्रुप बनवून तुम्हीच केले, त्याच्यामध्ये सुसू आणि तुम्हीच पाणी पिलं, आम्ही तसं काहीच केलं नाही। शेठ बोलतो तुम्हाला काम सोडून जायचं म्हणून। आणि प्रत्येक वेळी आमच्या कंपनीमध्ये आमचं शेठ साथ देणारच नाही, मुलांचीच साथ देणार। मारामारी झालेली मध्ये तरी पण शेठने आमची साथ दिलीच नाही। ही कंपनी कुठली कंपनी आहे आणि काय बनवता ही कंपनी? तिकडे ज्वेलरीची कंपनी आहे, सगळं नेकलेस वगैरे तयार होतात। इमिटेशन। कुठे आहे ही कंपनी? इकडे टाकी आहे ना पाण्याची, ईशला पाण्याची टाकी आहे ना तिकडे। किती बॉटल मध्ये असा प्रकार घडलाय? 2 बॉटलमध्ये आहे। 2 बॉटलमध्ये एक यांच्या दोघींच्या बॉटल होती, एक माझी बॉटल होती। त्याच्या दोन्ही बॉटलमध्ये सुसू केलेली होती। आणि त्या कंपनीमध्ये मुलं राहतात, रात्री झोपायला येतात आणि सकाळी उठून दुसऱ्या कंपनीमध्ये झोपायला जातात। आता पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस लोक त्यांच्याशी बोलतात आहेत, आता काय माहिती ना। आम्हाला बोलले की तुम्ही बाहेर थांबा, मी बाहेर उभे आहेत, पण ते लोक अजून काहीच उत्तर देत नाही। पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला कारण पाहिजे, ते लोकांनी असं का केलं आमच्या जोडीला, का आमच्यावरती कसला राग काढला की काय काढला, आम्हाला त्याचं कारणच पाहिजे आणि त्यांना सजा भेटलीच पाहिजे। त्यांनी असं करायला आज आम्हाला उठून त्याच्यामध्ये सुसू दिलं, उद्या उठून त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा काय जहर देणार रागामध्ये, म्हणून त्यांना सजा भेटलीच पाहिजे। ठीक आहे। सकाळी आम्ही कामाला गेलो तर खालची बिसलेरी बॉटल होती ना, त्याच्यामध्ये पाणी नव्हतं। तर मग आम्ही बॉटल भरून ठेवतो ना, मग ते पाणी मी पिली आणि नंतर समजलं की ते टॉयलेट आहे करून मी उलटी केली। आणि त्यानंतर मी सरांना कॉल केला तर सरांचा रिप्लाय आला की माझी तब्येत ठीक नाहीये, तर ते लोक असे करू शकत नाही करून। पण तरी सरांनी 2दा कॉल केला तरी त्यांनी रिस्पॉन्स नाही काय दिला। मग बस आम्ही त्या कंपनीमध्ये निघून गेलो। मग तिथे सर बोलले की तुम्हीच टॉयलेट केलं आणि तुमचंच हे प्लॅनिंग आहे करून, सर असे बोलले। मग आम्ही डाऊट आहे, 3घच पोरं राहतात तिथे। किती लोक कामाला आहेत तिथे? फक्त आम्ही तिघच कामाला होतो इथे आणि कोण नव्हतं। ती पोरं रात्री येतात झोपायला। किती लोक कामाला आहेत टोटल किती लोक? आता आम्ही 3घीच आहोत आता, आणि ते लोक रात्री झोपायला येतात। हे तुमची कंपनीची नाही, दुसऱ्या कंपनीत काम करतात। ती पण कंपनी सरांचीच आहे, पण रात्री झोपायला इथे येतात ते लोक, असं आहे।